जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्हाला खरंच आनंदी व्हायचं आहे का? उत्तर काय असेल? हो. पण मग एक गोष्ट सांगा, आपण रोज इतके तणावात का असतो? इतके थकलेले, चिंतेत, कधी कधी अनहॅपी का असतो? कारण आपण आपला आनंद मोठ्या गोष्टींमध्ये शोधतो. पैसा आला की आनंदी होईन, यश मिळालं की आनंदी होईन, सगळं परफेक्ट झालं की आनंदी होईन. पण खरं काय आहे माहिती आहे का? आनंद ही मिळवायची गोष्ट नाही, तर तो रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतो. तर मग आजच्या पुस्तकामध्ये आपण तेच पाहणार आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक ॲलेक्स पल्मेर लिखित हॅपीनेस हॅक्स या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर सुरू करूया. मग या पुस्तकातील पहिला भाग, मनोवृत्ती. आपलं मन फक्त विचार करत नाही, ते आपल्या अनुभवांना अर्थ देतं. आपल्या आयुष्यात एकच घटना घडते, पण दोन लोक वेगवेगळे अनुभवतात. का? कारण घटना नाही तर त्याबद्दलचा विचार महत्त्वाचा असतो. पुस्तकात सांगितलं आहे, आपला मेंदू डिफॉल्ट मोड तयार करतो. म्हणजे आपण जे विचार वारंवार करतो तेच आपोआप होऊ लागतात. म्हणजेच तुम्ही जर सतत नकारात्मक विचार करत असाल तर तुमचं मन आपोआप तिकडे जातं, आणि तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल तर तुमचं मन शांत राहायला शिकतं. तुम्ही ओव्हरथिंकिंग का करता? कारण आपला मेंदू आपल्याला वाचवण्यासाठी तयार झालेला आहे. मेंदूच्या दृष्टिकोनातून अनिश्चित गोष्टी म्हणजे त्याच्यासाठी तो धोका समजला जातो. म्हणून मेंदू न घडलेल्या गोष्टींची कल्पना करतो, वर्स्ट केस सिनारिओ तयार करतो, आणि याचा परिणाम असा होतो की आपण तणावात जातो. पण सत्य हे आहे की त्यापैकी 90% गोष्टी कधीच घडत नाहीत. या पुस्तकातील दुसरा भाग, विचार, भावना आणि कृती. पुस्तकामध्ये साधा पण एक शक्तिशाली नियम सांगितला आहे. तो म्हणजे विचार, भावना, कृती आणि परिणाम. ही एक साखळी आहे जी आपल्या आयुष्यात रोज काम करत असते आणि आपल्याला कळतही नाही. हे नेमकं कसं घडतं? तुमच्या मनात एक विचार येतो, उदाहरणार्थ, मी हे करू शकणार नाही. त्यावर तुमचा मेंदू त्या विचाराला लगेच सत्य मानतो. शरीरात ताण वाढणारे संकेत जातात आणि तुमच्या मनात भीती, असुरक्षितता अशा भावना तयार होतात. त्या भावनेतून काय होतं? त्या भावनेतून कृती कमजोर होते. तुम्ही प्रयत्न टाळता किंवा अर्धवट करता. शेवटी त्याचा परिणामही तसाच मिळतो. नकारात्मक साखळी कशी तयार होते? जेव्हा आपण म्हणतो मी हे करू शकत नाही, तेव्हा आपल्यामध्ये भीती निर्माण होते. मग आपण प्रयत्न कमी करतो आणि त्यामुळे आपल्याला अपयश भेटते, आणि आपण परत तोच विचार करतो की मी हे करू शकत नाही, आणि ही एक सायकल बनते आणि आपण त्यातच अडकतो. आणि सकारात्मक साखळी कशी तयार होते? जेव्हा आपण म्हणतो मी प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला थोडा आत्मविश्वास असतो. तुमचा मेंदू तुम्ही दिलेल्या विचारावरच काम करतो. तो व्हेरीफाय करत नाही, तो फक्त फॉलो करतो. म्हणून तुम्ही जसं स्वतःशी बोलता तसं आयुष्य घडतं. यातील तिसरा भाग, शरीर आणि ऊर्जा. आपलं शरीर आणि मन वेगळं नाही, ते एका सिस्टीमचे दोन भाग आहेत. तुमचं शरीर जसं फील करतं तसंच तुमचं मनही फील करतं. तुम्ही जर थकलात तर मन लगेच नकारात्मक होतं. तेव्हा छोटी गोष्टही तुम्हाला मोठी वाटू लागते. पण तुम्ही हललात, चाललात तर शरीरात एनर्जी वाढते, तुमचं मन हलकं होतं. व्यायाम का महत्त्वाचा आहे? पुस्तकानुसार थोडासा व्यायाम केला की शरीरात आनंद देणारे नैसर्गिक घटक तयार होतात. हे घटक तुमचा मूड इम्प्रूव्ह करतात, तुमचा ताण कमी करतात आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतात. म्हणूनच फक्त 10 ते 15 मिनिट चालणं सुद्धा तुमचा मूड बदलू शकतं. झोपेचं महत्त्व. झोप ही फक्त आरामासाठी नाही, तर ती ब्रेन रिसेट प्रोसेस आहे. झोप कमी असेल तर तुमच्या भावनांवर कंट्रोल कमी होतो, तुमची चिडचिड वाढते आणि तुमचा फोकस कमी होतो. म्हणजेच छोट्या गोष्टींवरही आपण जास्त रिॲक्ट करतो. तुमच्या एनर्जीची सायकल कशी तयार होते? जर तुमची झोप कमी असेल तर तुमच्या शरीरात कमी ऊर्जा तयार होते, आणि त्यातूनच नकारात्मक विचार निर्माण होतात आणि सकारात्मक मूड तयार होतो. आपल्याला वाटतं आपला मूड आतून तयार होतो. पण सत्य काय आहे? तर सत्य हे आहे, तुमच्या आजूबाजूचा परिसर तुमचा मूड तयार करत असतो. तुम्ही एखाद्या अस्वच्छ आणि गोंधळलेल्या जागेत बसला तर तुमच्या मेंदूला जास्त माहिती आणि प्रोसेस करावी लागते.
त्यामुळे थकवा आणि ताण वाढतो. पण तुम्ही स्वच्छ मोकळ्या जागेत बसला तर तुमच्या मेंदूला कमी एफर्ट लागतो, मन शांत वाटतं. पुस्तकात सांगितलं आहे की तुम्हाला जर सूर्यप्रकाश मिळाला तर तुमचं मन नॅचरली बेटर होतं, कारण शरीरात मूड सुधारण्यासाठी मदत करणारे घटक वाढतात. म्हणूनच अंधाऱ्या बंद जागेत जास्त वेळ राहिलं की मन जड वाटतं. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यावर तुमचं मन शांत होतं, विचार कमी होतात, ताण कमी होतो. म्हणूनच फक्त झाडं, हिरवळ पाहिल्यानेही शांत वाटतं. या पुस्तकातील 6वा भाग, नातेसंबंध. माणूस एकटा राहून पूर्ण आनंदी होऊ शकत नाही, कारण माणूस एक सामाजिक घटक आहे. आपल्या आयुष्यातले खरे आनंदाचे क्षण हे आपल्या माणसांसोबतच तयार होतात. नाती आणि आनंद कसा काम करतो? जेव्हा आपण आपल्या लोकांशी बोलतो, भेटतो, तेव्हा आपल्या मेंदूला एक सुरक्षिततेची जाणीव होते. आपला ताण कमी होतो, मन शांत होतं. यालाच इमोशनल सपोर्ट म्हणतात. लोनलीनेस म्हणजे फक्त एकटं असणं नाही, तर कनेक्ट नसणं आहे. तुमच्या आसपासही अशी लोक असू शकतात. पैसा, यश हे टेम्पररी आनंद देतात, पण माणूस कायमचा आधार बनतो. त्यामुळे वेळ दिला की कनेक्शन वाढतं, आणि कनेक्शन वाढलं की विश्वास वाढतो, आणि विश्वास वाढला की आनंद वाढतो. या पुस्तकातील 7वा भाग, जीवनशैली. आजच्या काळात आपली सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे का? सतत काहीतरी चालू असणं. मोबाईल, सोशल मीडिया, सतत येणाऱ्या सूचना हे आपलं मन 1 मिनिटही शांत बसू देत नाहीत. त्याचा आपल्या मेंदूवर असा परिणाम होतो की आपला मेंदू सतत नवीन गोष्टी बघत राहतो, जसं की व्हिडिओ, फोटो, मेसेज. यामुळे आपला मेंदू थकतो, लक्ष केंद्रित राहत नाही, आणि आपलं मन अस्वस्थ होतं. आपला आनंद का कमी होतो? प्रत्येक वेळी मोबाईल पाहिल्यावर थोडासा आनंद मिळतो, पण जर हे खूप वेळा झालं तर साध्या गोष्टींमध्ये आनंद कमी होतो. उदाहरणार्थ, शांत बसणं, पुस्तक वाचणं, चालणं, हे सगळं बोरिंग वाटायला लागतं. जास्त वेळ मोबाईल वापरल्याचे परिणाम काय होतात तर तुमची एकाग्रता कमी होते, तुमचा संयम कमी होतो, आनंद कमी होतो, आणि अनियमित दिनक्रम होतो. जसं की तुमचं शरीर थकतं, मन अस्थिर होतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा आनंद टिकवायचा असेल तर तुमची जीवनशैली साधी आणि संतुलित ठेवावी लागते. या पुस्तकातील 8वा भाग, उद्दिष्टे आणि दिशा. ज्यांच्या आयुष्यात स्पष्ट दिशा नसते तो माणूस जास्त गोंधळलेला असतो, कारण त्याला रोज हेच प्रश्न पडतात. मी काय करतोय? मी कुठे जातोय? हे सगळं काय करतोय? आपल्या मेंदूकडे जर स्पष्ट लक्ष असेल तर मन शांत राहतं. दिशा असेल तर तुमची एनर्जी योग्य दिशेला जाते, पण उद्दिष्ट नसतील तर मन इकडे तिकडे भटकतं आणि तुमचं मोटिवेशन कमी होतं. मोठं लक्ष जर एकदम साध्य करायचं म्हणलं तर तुमचा मेंदू थोडासा घाबरतो, पण जर त्याचे छोटे टप्पे केले तर तुमचा मेंदू हॅपी होतो, कारण प्रत्येक छोटे यश तुम्हाला आनंद देतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही जर छोटे उद्दिष्ट ठरवलं तर ते तुम्ही पूर्ण करता, त्यातून तुम्हाला समाधान मिळतं, त्यामुळे तुमचं मोटिवेशन वाढतं, पुन्हा काम करायची इच्छा वाढते. या पुस्तकातील 9वा भाग, दयाळूपणा आणि देणं. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे इतरांना मदत करणं हे फक्त समोरच्या व्यक्तीसाठी नसतं, ते आपल्या स्वतःसाठीही तितकंच महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा कोणाला मदत करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये रिवॉर्ड सिस्टीम ॲक्टिव्ह होतं. याचा अर्थ आपल्यालाही आतून समाधान मिळतं, मन हलकं होतं, तुमचा ताण कमी होतो. म्हणूनच अनेक वेळा आपण जेव्हा कोणाला तरी मदत करतो तेव्हा आपल्याला छान वाटतं. दयाळूपणा मोठा असायलाच हवा असं नाही, छोट्या गोष्टी खूप प्रभावी असतात. उदाहरणार्थ, एखाद्याचं मनापासून कौतुक करणं, मदतीचा हात पुढे करणं. यातील महत्त्वाची कल्पना म्हणजे दयाळूपणा एक व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो पुढे पसरत जातो. तुम्ही एखाद्याशी चांगले वागलात तर तो पुढे दुसऱ्याशी चांगले वागतो. म्हणजेच तुमची एक चांगली कृती अनेक लोकांचं मन बदलू शकते. चला तर मग पाहूया या पुस्तकातून नेमकी आपण काय शिकलो. आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. चला तर आपण थोडक्यात पाहूया या पुस्तकातून आपण काय शिकलो. पुस्तकातून आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली, ती म्हणजे आनंद हा योगायोगाने मिळणारी गोष्ट नाही, तो नशिबावर अवलंबून नाही,
तर तो एक सिस्टीम आहे, एक प्रोसेस आहे, एक सवय आहे. आपलं संपूर्ण आयुष्य काही मुख्य गोष्टींनी बनलेलं आहे. ते म्हणजे आपले विचार, आपली कृती, आपलं शरीर, आपलं वातावरण आणि आपली माणसं. या 5 गोष्टी एकत्र काम करतात आणि यातून आपला आनंद तयार होतो. जर तुमचे विचार नकारात्मक असतील तर तुमच्या भावना तणावपूर्ण होतात आणि जर तुमचं शरीर थकलेलं असेल तर तुमचं मन अस्थिर होतं. जर वातावरण गोंधळलेलं असेल तर तुमच्या मनात गोंधळ वाढतो. जर तुमची माणसं दूर असतील तर तुमचा एकटेपणा वाढतो. म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही कनेक्टेड आहे. आपण अनेकदा विचार करतो की मोठं काही झालं की मी आनंदी होईल. खरं तर याच्या सगळं उलट आहे. तुम्ही आज आनंदी असाल तर तुम्ही मोठ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. मोठे बदल करण्याची गरज नाही. तुमचा संपूर्ण जीवनक्रम बदलायची गरज नाही. फक्त छोटे बदल करा, रोज करा. कारण आनंद बाहेर कुठेतरी नाही, तो तुमच्या रोजच्या सवयींमध्ये आहे आणि तो तुम्हीच तयार करता. तुम्ही आनंद शोधत नाही, तर तुम्ही तो रोजच्या छोट्या सवयींमधून निर्माण करत आहात. याबरोबरच लेखक ॲलेक्स पल्मर लिखित हॅपीनेस हॅक्स या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.